पापा क्यों आए हो? तो बोले मेरे को बात करनी है। मैं बाहर निकल गई। बाहर निकलने के बाद वो मेरे को खींचे खींचे मेरे मुंह बंद कर दिया। मुंह बंद करके वो हरकतें किया, अपने सारे कपड़े उतार के मेरे को जबरदस्ती करने की। मैं कुछ नहीं चाहती, मैं सिर्फ इंसाफ चाहती हूँ। आने वालों का क्या व्यवहार है? पानी में जब गए तो 1 साल से घुमा रहे सर मुझे। 498 केस लगाई, जबकि मैंने बोला मैं ये एज की नहीं हूँ सर। ताकसांडे सर, रानी मैडम, खरकटे मैडम, जब FIR दर्ज कर रही हूँ, अभी भी मैंने इतना क्वेश्चन करने के बाद, तब मेरी एज जब मेरे बयान देने के बाद भी वहाँ पे 17 साल की हूँ, तो वहाँ पे 19 साल डाल रहे सर। तो सोचिए। खाना कौन सा है? सक्करधरा पुलिस स्टेशन। ज्यादा तो ताकसांडे सर का हाथ है इसमें। सब सपोर्ट कर रहे हैं पुलिस वाले सब। मैं खुद ने देखा, मैंने खुद। हाँ, ताकसांडे PI बाद में लगाया ना। बाद में लगाए सर। आपकी शादी हुई तो आपके घरवाले थे आपके साथ में, और ये आपने जो पूरा जो वाकया है घर वालों को बता के ये मैटर सॉल्व करने का कोशिश क्यों नहीं की? आपके जो भाई है और आपकी जो माता जी उन्होंने मिलकर ये मामला सॉल्व करने की कोशिश क्यों की? एक कर रहे हैं क्योंकि यानी उनके घर वाले और आपके घर वाले एक जगह पे बैठे या फिर उनके घर पे आपके घर पे ऐसा कुछ मीटिंग तो हुआ था? नहीं हुआ था। नहीं हुआ। यानी आपके घर पे और ये उनके घर पे कुछ ऐसी बात नहीं हुई। जब आपकी इतनी परेशानी है, आप जो बता रही हो, ऑब्वियसली अपन अपने चाचा या जो नजदीक के लोग हैं वो बात करके बंदिश बना के रखे थे। मुझे वहाँ पे बंद करके रखे थे। जब मेरे को यहाँ से लेके गए थे, तो वहाँ पे उनके बाजू वाले लोगों को भी नहीं पता था कि एक लड़की रह रही है वहाँ पे। मेरे को गेट के बाहर तक ही नहीं निकलने दिए, तो मैं किसको शेयर करूँ? क्या मांग कर रहे बता दीजिए, आप बता दीजिए। आम्ही आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना या ठिकाणी आज येऊन त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेतलेली आहे. त्यांना निवेदन पण दिलेलं आहे की या संदर्भामध्ये जे लोक ज्या लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाची सर्व लोक, त्यासोबतच संबंधित डॉक्टर्स, संबंधित हॉटेल व्यवस्थापन, त्यासोबतच तिच्यावरती या प्रकरणात जेवढे लोकांनी छळ केला आहे त्या संदर्भात सर्व लोकांना आरोपी बनवून यांच्यावरती सर्व लोकांना अॅट्रॉसिटी दाखल करून व्यवस्थापनावरती ज्या कलमान्वये जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करून यांना अटक झाली पाहिजे आणि यांची सर्वांना अटक करून या ठिकाणी जवळ मॅक्सिमम जे कॅसेस पवन महाजनवरती जे लावलेले सेक्शन ते सर्व सेक्शन सह आरोपींवरती लावलं पाहिजे. ते पण या प्रकरणात प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत आणि तिला न्याय दिलं पाहिजे. मला असं वाटतं की संघटनेच्या वतीने पाठपुरावा करत असताना किमान आम्ही 7 दिवसाचं अवधी देतो आहे. 7 दिवसात पोलीस निरीक्षक यांनी ॲक्शन घेतली नाही आणि त्यांना सहआरोपी बनवलं नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही, आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी संघटनेच्या वतीने उभारू आणि प्रचंड मोठा आक्रोश मोर्चा पण आमचा या विषयाला घेऊन असेल. आता आमचा हे विषय असेल की आपण या ठिकाणी या बातमीला सकारात्मक घेत राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात गावात हा प्रचंड मोठा प्रकार या ठिकाणी उदयास येतो आहे. अशा वेळा आपण लोकशाहीचे 4थी आधारस्तंभ म्हणून आपण या प्रकरणाला प्रचंड मोठी व्याप्ती देऊन आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आपण देखील प्रश्न केले पाहिजे प्रशासनाला आणि त्यांना पण जाब विचारलं पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून आरोपींना सहआरोपींना अटक करण्यात यावे. अन्यथा आम्ही या ठिकाणी जल आंदोलन या ठिकाणी आज आम्ही आलो इथे. उद्याला SC ST आयोग आणि आदिवासी विकास विभाग
आयोगाच्या सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी देतो. आम्ही आज मुख्यमंत्री महोदयांच्या कक्षात वेळ झालं, आम्ही त्या पियांशी आता भेटायला जाणार आहोत तिथे. आता ते SP-शी पण भेटत होतो, पण वेळ झाला त्याच्यामुळे जमेल तर उद्याला वगैरे आम्ही भेट घेणार आहोत प्रकरणाची. आणि आपण गंभीरतेने आमची विनंती.